हिंदू परंपरेत ओटी भरणे हा सन्मान, मंगलता आणि आशीर्वाद देण्याचा संस्कार मानला जातो. विशेषतः विवाहित स्त्रीला म्हणजे सुवासिनीला देवीचे रूप मानून तिची ओटी भरली जाते. आता ओटी का भरतात? ओटी भरण्यामागे मुख्य भावना म्हणजे स्त्रीचा सन्मान करणे, सौभाग्य, समृद्धी आणि आनंदाची कामना करणे, देवी लक्ष्मीचे प्रतीक मानून तिचा आशीर्वाद मिळवणे, नातेसंबंध दृढ करणे. धार्मिक दृष्टिकोनातून सुवासिनी स्त्रीमध्ये आदिशक्तीचा अंश मानला जातो. म्हणूनच हळदी कुंकू, मंगळागौर, हरतालिका, वटपौर्णिमा, डोहाळे जेवण, लग्न, वास्तुशांती अशा मंगल कार्यात ओटी भरली जाते. आता कोणाची ओटी भरतात? साधारणपणे विवाहित स्त्री म्हणजे सुवासिनी, आई, सासू, मावशी, आत्या, गर्भवती स्त्री आणि देवीसमोरही प्रतिकात्मक ओटी भरली जाते. काही ठिकाणी मुलींची कुमारी पूजन म्हणून ओटी भरतात. आता ओटीत काय ठेवतात? परंपरेनुसार, प्रदेशानुसार थोडाफार फरक असतो, पण सामान्यत हळद, कुंकू, अक्षता, नारळ, फळे, सुपारी, खण, पैसे किंवा दक्षिणा, मिठाई हे सर्व वस्तू समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक मानले जातात. ओटी कशी भरतात? स्त्रीला पाटावर किंवा आसनावर बसवतात, कपाळावर हळद कुंकू लावतात, तिच्या पदरात किंवा ओटीत नारळ, फळे, हळद, कुंकू, तांदूळ, दक्षिणा ठेवतात आणि आशीर्वाद घेतला जातो. आता शास्त्रात याचा अर्थ काय? धर्मशास्त्रात सुवासिनी पूजन आणि स्त्री सन्मान याला खूप महत्त्व दिले जाते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्यते तत्र देवता, म्हणजे जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो. म्हणून ओटी भरणे हा केवळ रिवाज नसून स्त्री शक्तीचा आदर आणि मंगलतेचा संस्कार मानला जातो.